या विश्वाला, या ब्रह्मांडाला तुमची कुठलीही मानवी भाषा कळत नाही. ब्रह्मांडाला फक्त एकच भाषा कळते, स्पंदनांची. ते बीज मंत्र हे तुम्हाला व्यवस्थित सांगतील की कुठल्या गोष्टीसाठी कुठली स्पंदन निर्माण करायला हवी, काय हवं तर तुम्हाला कुठली अक्षर वापरायला हवी. पण बीज मंत्रामध्ये काय करणार आहे, अक्षराची स्पंदनं काम करणार आहे. त्यामुळे मी आजकाल जे शास्त्र मी काही लोकांना सांगतो की तुम्ही बीज मंत्रांचा जप करा. आपल्या प्रत्येक अक्षर हे बीज मंत्रच आहे. आपली संपूर्ण 12 आकडी हे बीज मंत्रच आहे. त्यातलं प्रत्येक अक्षर काही ना काही फळ घेऊन येते. मग बीज मंत्र म्हणताना काय होतं की ती स्पंदनं निर्माण होतात आणि ती स्पंदनं तुमच्याकडे अपेक्षित फळ घेऊन येतात. किंवा मंत्रांच्या एनर्जीचं लक्ष, म्हणजे मंत्राच्या एनर्जीला जास्त महत्व देणं आणि ते काय क्रिएट करणं याचा अभ्यास करणं आजच्या काळासाठी किंवा आजच्या तरुण पिढीला खूप गरजेचं आहे. ग्रंथांमध्ये एक श्लोक आहे, अनेक ग्रंथामध्ये तो श्लोक आलेला आहे की अमंत्रम अक्षरम नास्ति नास्ति मूलम मनौषधम अयोग्य पुरुषो नास्ति योजक तत्र दुर्लभ. तर पहिली ओळ आहे अमंत्रम अक्षरम नास्ति, म्हणजे अमंत्रम अक्षरम नास्ति. काय सांगते ते की अमंत्र असलेलं अक्षर नाही. याचा सरळ भाषेत अर्थ असा होईल की प्रत्येक अक्षर हे मंत्रच आहे. म्हणजे तुम्ही क क म्हटला तरी तो मंत्र आहे, तुम्ही टम 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 म्हटला तरी तो मंत्र आहे, तुम्ही ढम 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 म्हटला तरी तो मंत्र आहे, तुम्ही पम 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 म्हटला तरी तो मंत्र आहे. तुम्ही जे जे अक्षर निर्माण करताय ते मंत्रच आहे. का ऋषीमुनींनी सांगितलं की अमंत्रम अक्षरम नास्ति. मंत्रशास्त्र म्हणजे नेमकं काय, म्हणजे क म्हटल्यावर तुमच्याकडे काय मिळणार आहे, ट म्हटल्यावर तुम्हाला काय मिळणार आहे, ठम म्हटल्यावर तुम्हाला काय मिळणार आहे. प्रत्येक अक्षर मंत्रच आहे, प्रत्येक अक्षराला बीज मंत्र आहे. पण तो मंत्र म्हटल्यावर तुमच्यापर्यंत काय येणार आहे हे जाणून घेण्याचं शास्त्र म्हणजे मंत्रशास्त्र. दॅट सिम्पल.